मी मनू निळे, महाराष्ट्र फर्स्टमध्ये तुमचं मनापासून स्वागत. दिल्लीत जंतर मंतरवर झालेल्या आंदोलनाकडे जे लोक आजही केवळ दगडफेक, लाठीमार आणि पोलिसांची झटापट या जुन्या चष्म्यातून पाहताय ना, त्यांना एक खूप मोठ्या वास्तवाचा विसर पडला आहे. हे देशातील पहिलं AI प्रोफाईल, AI मॉनिटरेड आंदोलन ठरलं आहे. आता लाठीमार करून गर्दी पांगवणे हा जुना जमाना झाला आहे. गृह मंत्रालय किंवा सुरक्षा यंत्रणांना घटनास्थळी कोणाला थेट पकडण्याची गरज आता उरलेली नाही, कारण तंत्रज्ञान तुमची प्रत्येक हालचाल रेकॉर्ड करत आहे. जंतर मंतरवर AIने नक्की काय डेटा गोळा केला आहे, तर फेशियल रिकग्निशन, सिक्रेट कॅमेरे, ड्रोन्स, TV चॅनलचे व्हिडिओ आणि सोशल मीडियावरील हजारो रीलच्या मदतीने प्रत्येक माणसाच्या चेहऱ्याचं AI मॅपिंग झालेलं आहे. टॉवर डंप आणि लोकेशन ट्रॅकिंगमध्ये जंतर मंतरच्या आंदोलनात कोणकोणते मोबाईल नंबर सक्रिय होते, कुठून बोगस सिम वापरले गेले आणि मेट्रो स्टेशनवरून कोण बाहेर पडले, याचा सर्व डेटा AIने एकत्र केला आहे. स्मार्ट व्हिडिओ ॲनालिटिक्स म्हणजे त्या ठिकाणी दगड कोणी मारला, पोलिसांना चिथावणी कोणी दिली, उपोषण निरुद्रपूर्वी कोण बसले होते आणि राजकीय पक्षांचे पगारी कार्यकर्ते कुठे घुसले होते, या सर्वांचे ABCD कॅटेगरीत वर्गीकरण झाले. आंदोलनाला पेटवणाऱ्यांसाठी सर्वात मोठे सरप्राईज म्हणजे आपण पोलिसांना मारहाण करून किंवा दगडफेक करून गर्दीत पडून गेलो आणि वाचलो, ते आता तुम्ही भ्रमात राहू नका. कोणतीही केस आता मागे घेता येणार नाही. म्हणजे जुन्या काळात पुढाऱ्यांच्या माध्यमातून आंदोलनानंतर केसेस मागे घेतल्या जायच्या, आता तसे AIचे भक्कम असे डिजिटल पुरावे कोर्टासमोर असतील. त्यामुळे कोणतीही राजकीय मध्यस्थी किंवा पुढारीपणा चालणार नाही. AIने ओळख पटवलेल्या हिंसक उपद्रवींच्या थेट घरच्या पत्त्यावर कोर्टाचे समन्स आणि डिजिटल ॲफिडेव्हिट पोहोचतील. मोबाईल क्रमांकाशी ओळखपत्रे व आधार कार्ड इंटिग्रेट असल्यामुळे तुमची ओळख पटवणे आता एका सेकंदाचे काम झाले आहे. आंदोलन करताना शांततापूर्ण नसेल तर करिअर आणि नोकऱ्यांवर कायमची कुऱ्हाड बसू शकते. पोलीस व्हेरिफिकेशन ब्लॉक झाल्यामुळे अनेक तरुणांचे पासपोर्ट, परदेशी शिक्षण आणि सरकारी नोकऱ्यांचे मार्ग या एका चुकीमुळे कायमचे बंद होतील. त्यामुळे शांततेने आंदोलन करणे हा संविधानाने दिलेला अधिकार आहे, पण देशहिताचा विचार न करता आंदोलनाचा वापर स्वतःच्या राजकीय हेतूसाठी करणाऱ्या आणि तरुणांना चिथावून हिंसेकडे ढकलणाऱ्या सूत्रधारांना AIच्या या डिजिटल जाळ्यातून सुटणे आता अशक्य झाले आहे. शासनाने प्रसिद्ध केलेल्या भविष्यातील हजारो पानांची डिजिटल पुरावे पुस्तिका जेव्हा समोर येईल, तेव्हा अनेकांचे बुरखे टराटरा फाटतील, त्यात काही शंका नाही. तंत्रज्ञानाच्या युगात आंदोलनाचे आणि कायद्याचे नियम बदललेले आहेत, हे चिथावणीखोरांनी जेवढ्या लवकर समजून घेतले तेवढे बरे. मी मनू निळे, पुन्हा भेटू एका नव्या विषयासह. तोपर्यंत जय हिंद, जय भारत.